नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या YouTube चॅनलवरती आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मुळ्याच्या खिसाची ठेचा घालून बनवलेली छान झणझणीत अशी भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते। नक्की ट्राय करा। तुम्ही एकदा बनवाल तर परत परत बनवून खाल या प्रकारे भाजी। चला तर मग या चविष्ट आणि झणझणीत अशा मुळ्याच्या भाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर ही मुळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी मीडियम साइजचे 5 मुळे घेतलेले आहेत। त्याची पाने मी घेतलेली नाहीत, फक्त आपल्याला मुळे घ्यायचे आहेत। आता मुळ्याची वरचा भाग जो आहे देठाचा तो कट करून टाकायचा आहे आणि थोडा शेंड्याकडील भाग सुद्धा कट करायचा आहे आणि चाकूच्या साहाय्याने त्याच्यावरची जी मुळे आहेत किंवा जी साल आहे खराब झालेली ती अशा प्रकारे आपल्याला काढून टाकायची आहे। आता मी इथे चाकूच्या साहाय्याने हे पूर्ण काढून टाकलेलं आहे। तुम्ही जर पिलरच्या साहाय्याने वगैरे काढणार असाल तर त्याने सुद्धा हे मुळे अशा प्रकारे साफ करून घेऊ शकता। तर अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व 5 मुळे चाकूच्या किंवा पिलरच्या साहाय्याने साफ करून घ्यायचे आहेत। आता हे मी सर्व मुळे अशा प्रकारे साफ करून घेतलेले आहेत। आता यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि खिसवून घ्यायचं आहे। आता या मुळ्यांचा खिस करताना शक्यतो अशा या मोठ्या खिसणीचा वापर करायचा आहे, म्हणजे आता छोट्या खिसण्या सुद्धा आलेल्या आहेत। त्याने काय होतं, छोट्या खिस पाडल्यानंतर तो खिस जेव्हा आपण फोडणी मारतो तेव्हा जास्त शिजला जातो आणि भाजी जी आहे ती मोकळी बनत नाही। त्याच्यामुळे अशा मोठ्या किसणीनेच हे मुळे आपल्याला सर्व किसून घ्यायचे आहेत। तर इथे मी 5 मुळे किसून घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, ह्याला परत एकदा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे मुळ्यातील तो जो जास्त थोडाफार तुरटपणा असतो तो निघून जाईल। तर मी फक्त एकदाच ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हलक्या हाताने, त्याला कुस्करून घेतलेला आहे आणि हा मुळा धुवून आता ह्याला पाणी याच्यामधला अशा प्रकारे पिळून निथळून घेणार आहे। तर एकदाच धुवायची गरज आहे, 1-2-4 वेळा असं काही धुवत बसू नका। फक्त एकदा धुतला तरी पण ह्याच्यातला बऱ्यापैकी तुरटपणा जो आहे मुळ्यातला तो निघून जातो। तर अशा प्रकारे या सर्व मुळ्यातलं पाणी मी निथळून घेणार आहे। तर इथे सर्व पाणी मी पिळून निथळून घेतलेलं आहे आणि पाहू शकता मुळ्याचा किस अगदी सुटसुटीत झालेला आहे। आता आपल्याला मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। तर खलबत्त्यामध्ये मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा, म्हणजे जसं तिखट हवं असेल जास्त कमी त्या प्रमाणात। आता त्याच्यामध्येच 1 ते 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं टाकून ह्याचा मी ठेचा बनवून घेणार आहे। तर अगदी पण बारीक करायची गरज नाही आहे, थोडा जाडसर असा मिरची लसूण आणि जिऱ्याचा मी ठेचा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला या मुळ्याला फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे। तर तेलाचं प्रमाण सुद्धा कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकताय तुम्ही। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। आता जिरं मी ठेचा बनवतानाच टाकलेलं, त्याच्यामुळे फोडणीमध्ये टाकलेलं नाही आहे। आता हा ठेचा थोडाफार आपला परतून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। कांदा टोमॅटो वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे, फक्त हा ठेचा आणि कढीपत्ता फोडणीमध्ये टाकून ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांमध्ये हे फोडणीमध्ये छान असं भाजलं जातं। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि आपण जो मुळ्याचा किस ठेवून दिलेला होता बाजूला तो घेऊन तो फोडणीमध्ये टाकायचा आहे। आता किस फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित असं मुळा फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा मुळ्याचा खिस जो आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित परतून झालं की ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरतीच हा मुळ्याचा खिस जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे। गरज वाटल्यास फक्त तुम्ही 1-2 ते 3 वेळा ह्याला परतून घेऊ शकता। तर पाणी टाकायच्या आधीच 5 ते 7 मिनिटात अगदी सहजपणे ही मुळ्याचा खिसाची जी भाजी आहे ती पटकन शिजून तयार होते। पाहू शकता 5 ते 7 मिनिटातच ही भाजी छान अशी शिजलेली आहे। मी पाण्याचा 1 थेंबही वापर केलेला नाही याला शिजवताना, फक्त वाफेवरती ही भाजी शिजवून घेतलेली आहे। आता वरून छान ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि काय छान गरम गरम हा ठेचा घातलेला मुळ्याचा खिस खायला घ्यायचा आहे। चवीला अगदी भन्नाट लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कसा झालेला होता हा मुळ्याचा खिस। त्याचबरोबर माझ्या ह्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलसमोरील बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका। चला तर मग आपण पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।